नमस्ते प्रशिक्षणार्थी मित्रमैत्रिणींनो. तर पर्यावरण शिक्षण या पेपर अंतर्गत आपण युनिट क्रमांक 3 मधल्या काही मूलभूत घटकांचा आढावा घेत आहोत. याच्यामध्ये सगळ्यात प्रदूषण ह्या टॉपिकशी संबंधितच त्या ठिकाणी घटक आपल्याला अभ्यासक्रमामध्ये आहेत. याच्यामध्ये हवा प्रदूषण आहे, ध्वनी प्रदूषण आहे, जलप्रदूषण, किरणोत्सारी प्रदूषण आणि घनकचरा प्रदूषण. हे प्रदूषण म्हणजे काय, म्हणजे त्याची व्याख्या, त्याची कारणं, त्याचे परिणाम आणि त्याच्यावर एक शिक्षक म्हणून आपण कोणत्या उपाययोजना करू शकतो, या गोष्टी यामध्ये आपल्याला अभ्यासायच्या आहेत. तर गेली 3 तासिकेमध्ये आपण हवा प्रदूषण, जलप्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण कशाला म्हणायचं याचा आढावा घेतलेला आहे. तर आजच्या तासिकेमध्ये आपण किरणोत्सारी प्रदूषण म्हणजे काय याचा आपण अभ्यास करणार आहोत. तर किरणोत्सारी प्रदूषण कशाला म्हणायचं, तर अणूचं विघटन होताना होणाऱ्या उत्सर्जनाला किरणोत्सर्ग असं म्हणतात. म्हणजेच अणुभट्ट्यामध्ये अणू आणि रेणू ह्यांचं जे विघटन होत असतं, ते विघटन होत असताना त्यातून अगदी सूक्ष्म सूक्ष्म अल्ट्राव्हायलेट किरणं बाहेर पडत असतात किंवा इन्फ्रारेड किरणं आहेत ती बाहेर पडत असतात आणि ते आपल्या डोळ्याला सुद्धा दिसू शकत नाहीत. इतकी सूक्ष्म असतात, म्हणजे ज्ञानेंद्रियाच्या पलीकडं त्याचं किरणोत्सर्ग असल्यानं तो आपल्याला दिसू शकत नाही, परंतु त्याचा विपरीत परिणाम आपल्या बॉडीवर होऊ शकतो किंवा सजीव सृष्टीवर होऊ शकतो. सजीव सृष्टीमधील वनस्पती असतील, प्राणी असतील तर याच्यावर त्याचा विपरीत परिणाम होऊन त्या ठिकाणी सजीव सृष्टीला धोका निर्माण होऊ शकतो. तर त्या अनुषंगानं किरणोत्सर्ग कशाला म्हणायचं, तर अणुविघटन होताना होणाऱ्या उत्सर्जनाला किरणोत्सर्ग असं म्हटलं जातं. मग किरणोत्सर्ग हा आपल्या ज्ञानेंद्रियांना दिसत नाही, ज्ञानेंद्रियाला न दिसण्याच्या पलीकडं असल्यानं तो आपल्याला जाणवत नाही. पण किरणोत्सर्ग होत असताना त्याच्यामधून अल्ट्राव्हायलेट किरणं आणि इन्फ्रारेड किरणं बाहेर पडत असतात आणि ही बाहेर पडल्यानंतर त्याचा परिणाम काय होतो, तर माणसाला वेगवेगळ्या आजाराला सामोरं जावं लागतं. त्याच्यानंतर हवेमध्ये तो मिक्स झाल्यामुळं त्याचा वनस्पती, प्राणी, पूर्ण सजीवसृष्टीवर विपरीत परिणाम होत असतो. मग हे किरणोत्सर्ग कशाच्या माध्यमातून होऊ शकतो, त्याचे स्रोत कोणते आहेत, तर सगळ्यात महत्त्वाचं सूर्यप्रकाश आहे. की सूर्यप्रकाशाच्या माध्यमातून सुद्धा किरणोत्सर्ग होऊ शकतो. म्हणजेच सूर्यप्रकाशातून त्या ठिकाणी किरणोत्सर्ग होऊ शकतो. त्यानंतर मायक्रोवेव्ह जे ओव्हन आहे, जो आपल्या घरामध्ये जो ओव्हन आहे, हा ओव्हनसुद्धा त्या ठिकाणी काही प्रकारचं प्रदूषण करत असतो किंवा मायक्रो ओव्हन आहे हा त्या ठिकाणी प्रदूषणाला कारणीभूत ठरत असतो. आपण रेग्युलर जो मोबाईल वापरतोय, आज आपल्याला माहिती आहे की प्रत्येकाची जीवनावश्यक वस्तू मोबाईल बनली आहे. आज आपण एक वेळ अन्नाशिवाय राहू शकू, पण मोबाईल आपल्याला कुठंही जायचं असेल तर पदोपदी लागणारं एक इन्स्ट्रुमेंट म्हणजेच एक अत्यावश्यक गरज बनली आहे. आता करोनाचं संकट आहे, गेली वर्ष, आता वर्ष होऊन पुन्हा वरचे 2-3 महिने गेलेले आहेत. म्हणजे साधारण आपण 14-15 महिने करोनाच्या संकटामुळं घरातच आहोत. मग घरात बसूनसुद्धा आपल्याला आपली ऑनलाईन जी कामं आहेत ते करता यावीत म्हणून आपण मोबाईलचा वापर करतो आहे. किंवा आता तुम्ही मोबाईल समोर बसूनच पर्यावरण शिक्षणाचं लेक्चर ऐकताय. म्हणजे बऱ्याच गोष्टीसाठी आपण मोबाईल वापरतो आहे. पण ह्या मोबाईलचा अतिरिक्त वापरसुद्धा काही होऊ शकतो, तर किरणोत्सर्ग प्रदूषण करण्याला कारणीभूत ठरू शकतो. त्यानंतर हवेतून सुद्धा किरणोत्सर्ग होऊ शकतो, खाद्यपदार्थातून किरणोत्सर्ग होऊ शकतो आणि ज्या छोट्या मोठ्या टेकड्या असतात त्या टेकड्यामधून सुद्धा किरणोत्सर्ग होऊ शकतो. तर ही किरणोत्सर्ग होण्याचे काही प्रमुख स्रोत आहेत. कोणकोणते, तर सूर्यप्रकाश आहे, मायक्रो ओव्हन आहे, मोबाईल आहे, त्याच्यानंतर हवेतून, खाद्यपदार्थातून किंवा टेकड्यांमधून या ठिकाणी किरणोत्सर्ग होऊ शकतो. मग आता किरणोत्सर्ग आपल्याला माहिती आहे की एक्सरेमध्ये सुद्धा आपण काय करू शकतो, आपल्याला एक्सरे काढायचं आहे तर याच्यामध्ये सुद्धा किरणांचाच उपयोग करून त्या ठिकाणी काय केलेलं असतं, एक्सरे काढला जातो. म्हणजेच ती किरणं काय असतात, सूक्ष्म असतात, त्यामुळं ठराविक भागापर्यंत पोचू शकतात आणि आपल्याला पाहिजे तिथलं आपल्या शरीरामध्ये, समजा हात फ्रॅक्चर झाला, पाय फ्रॅक्चर झाला, तर तो कुठं डॅमेज झाला आहे, कुठं फ्रॅक्चर झाला आहे, कुठं दुखावा त्या ठिकाणी क्रिएट झाला आहे, हे आपल्याला त्या एक्सरेतून कळू शकतं. आणि हा एक्सरे काढण्यासाठी सुद्धा किरणोत्सर्गाचाच त्या ठिकाणी काय केला जातो, वापर केला जातो. म्हणजेच ही जे अल्ट्राव्हायलेट किरणं आहेत किंवा इन्फ्रारेड किरणं आहेत, त्या किरणांचा उपयोग करूनच त्या ठिकाणी एक्सरे
काढला जातो आणि त्याच्यातून आपण रोगांचं निदान करत असतो. पण त्याचा अतिरिक्त वापर केल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या आजाराला आपल्याला बळी पडावं लागतं आहे, वेगवेगळ्या संकटांना आपल्याला सामोरं जावं लागतं आहे. तर बघा, या ठिकाणी वैद्यकीय चाचण्या किंवा उपचार पद्धतीमध्ये आपण या ठिकाणी नियंत्रित आणि सामान्य किरणोत्सर्गाचा वापर करू शकतो. मग याची कारणं कोणती आहेत? तर सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला जे वेगवेगळे धातू माहिती आहेत, कोबाल्ट आहे, युरेनियम 235 आहे किंवा थोरियम आहे, प्लुटोनियम आहे, इत्यादी घटकापासून जास्तीत जास्त त्या ठिकाणी किरणोत्सर्ग होऊ शकतो. म्हणजेच कोणकोणते? कोबाल्ट, युरेनियम 235, त्यानंतर थोरियम आणि प्लुटोनियम या धातूंपासून त्या ठिकाणी काय होऊ शकतो? किरणोत्सर्ग होऊ शकतो. मग हा किरणोत्सर्ग कसा होऊ शकतो? तर अणुभट्टी, ज्या अणुभट्ट्या आहेत त्या अणुभट्टीमध्ये न्यूट्रॉनचं उत्सर्जन जास्त होत असतं आणि हे उत्सर्जन होत असताना न्यूट्रॉन जास्त वातावरणामध्ये मिक्स होऊ नये आणि सजीव सृष्टीला किंवा मानवजातीला त्याचा धोका निर्माण होऊ नये म्हणून अणुभट्टीमध्ये वापर केलेल्या ह्या वेगवेगळ्या धातूंपासून त्या ठिकाणी आपण जसं ऑक्सिजन घेतो आणि कार्बन डाय सोडतो, तसंच या ठिकाणी प्रक्रिया होत असताना जास्तीत जास्त न्यूट्रॉन हा त्या ठिकाणी उत्सर्जित होत असतो आणि हा न्यूट्रॉन जर प्रमाणापेक्षा जास्त वातावरणामध्ये मिक्स झाला तर निश्चितच सजीव सृष्टीला त्याचा काय होऊ शकतो? सजीव सृष्टीवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. म्हणून हा न्यूट्रॉन कंट्रोल करण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न केले जातात. पण ज्या वेळेस न्यूट्रॉन कंट्रोल होत नाही त्यावेळेस त्या अणुभट्टीतील उष्णतेचं किंवा तापमान एकदम हाय होतं आणि अणुभट्टीतील आतील उष्णता एवढी वाढते की त्या ठिकाणी आण्विक जे इंधन आहे, जे अणुभट्ट्यामध्ये आण्विक इंधन वापरलं जातं, ते आण्विक इंधन म्हणजेच काय? तर कोबाल्ट, युरेनियम, थोरियम, प्लुटोनियम किंवा अल्ट्राव्हायोलेट किरणं आहेत, हे सगळं. तर त्याचा वापर करून त्या ठिकाणी अणुभट्ट्या चालवल्या जातात. मग ज्या वेळेस न्यूट्रॉन हा जो उत्सर्जित होतोय तो कंट्रोल करता आला नाही तर अणुभट्टीतले जे आण्विक इंधन आहे ते काय होतं? तर उष्णता वाढल्यामुळं वितळतं आणि हे उष्णता वाढल्यानंतर वितळल्यामुळे 1000 फॅरनहाईटपेक्षा 100 फॅरनहाईटपेक्षा जर हे उत्सर्जन जास्त असेल तर निश्चितच ते सजीव सृष्टीला काय असतं? धोकादायक असतं. म्हणजे फॅरन हे त्याचं काय एकक आहे. त्याच्यानंतर मिलीरेम हे सुद्धा एकक आहे. तर प्रदूषण मोजण्यासाठी आपण फॅरन वापरतोय आणि त्या ठिकाणी फॅरनहाईट वापरतोय आणि प्रमाण त्याचं किती आहे हे मोजण्यासाठी काय वापरतो? मिलीरेम हे त्या ठिकाणी किरणोत्सर्ग प्रदूषण मोजण्यासाठी आपण वापरतो. तर 100 फॅरनपेक्षा जर त्या ठिकाणी प्रदूषण जास्त असेल तर निश्चित त्याचा परिणाम काय होऊ शकतो? तर त्या ठिकाणी उष्णता वाढून त्या ठिकाणी किरणोत्सर्ग प्रदूषण होण्याला कारणीभूत ठरतो. तर 620 मिलीरेम एवढ्या प्रमाणावरील म्हणजे या ठिकाणी 100पासून पुढं हा मिलीरेम किरणोत्सर्ग, मिलीरेम हे त्याचं एकक आहे किरणोत्सर्ग मोजण्याचं. तर 620पेक्षा जास्त जर वाढत गेला तर आपण त्या वातावरणामध्ये अगदी जगू शकत नाही. आपला श्वास त्या ठिकाणी कोंडू शकतो आणि आपला मृत्यू होऊ शकतो. म्हणजे कुठल्याही सजीव प्राण्याचा त्या ठिकाणी मृत्यू होऊ शकतो. साधारण 100पासून त्याची फॅरनहाईट वाढत गेली किंवा मिलीरेम वाढत गेली की निश्चितच त्याचा विपरीत परिणाम काय होतो? तर त्या सजीव सृष्टीला किंवा त्या व्यक्तीला त्याचा धोका निर्माण होऊ शकतो. म्हणून या ठिकाणी जर आपण बघितलं तर 620पर्यंत ह्या वातावरणामध्ये त्या ठिकाणी किरणोत्सर्ग सहन केला जाऊ शकतो. पण त्याच्या पुढे जर वाढला तर निश्चितच त्याचा विपरीत परिणाम होऊन त्या ठिकाणी सजीव सृष्टीला त्याचा धोका निर्माण होऊ शकतो. मग ह्याच्याच अनुषंगाने एका घटनेचं उदाहरण देऊ शकते मी की 26 एप्रिल 1986ला म्हणजे साधारण आजपासून 35 वर्षापूर्वी आपल्याला माहिती आहे की सोव्हिएत संघ जो आज युक्रेन हा देश आहे, पूर्वीच्या सोव्हिएत संघामध्ये मोडणारा पण आज त्याला युक्रेन नावाने ओळखलं जातं. तर युक्रेनमधील चेर्नोबिल या ठिकाणी 26 एप्रिल 1986मध्ये हा किरणोत्सर्ग त्या ठिकाणी इतका वाढला की 80,000 ते 16 लाखापर्यंत मिलीरेम त्या ठिकाणी त्याची उष्णता काय झाली होती? वाढलेली होती आणि 3 महिन्यामध्ये साधारण त्या ठिकाणी किरणोत्सर्ग 4.5 ते 5 लाखापर्यंत त्या ठिकाणी झाला होता. म्हणजे त्या ठिकाणी अणुभट्टीच होती आणि या अणुभट्टीमध्ये न्यूट्रॉन कंट्रोल न झाल्यामुळं त्या ठिकाणी तिथलं आण्विक इंधन वितळलं गेलं
आणि त्या आण्विक इंधनातून जो किरणोत्सर्ग झाला तो किरणोत्सर्ग 3 महिन्यामध्ये त्याचं मिलीग्रॅमच्या साह्यानं प्रदूषण मोजलं तर जवळपास ते 4.25 लाख ते 5 लाखापर्यंत पोचलं होतं. आणि ह्याच्यामध्ये साधारण त्या वेळी 56 लोकांना मृत्यू ऑन द स्पॉट झाला होता ज्यावेळेस अणुभट्टीमध्ये हा त्या ठिकाणी अपघात झाला होता. त्याच्यानंतर त्या ठिकाणी असणाऱ्या आजूबाजूच्या वस्तीमध्ये म्हणजे चेर्नोबिलच्या आजूबाजूला जी वसाहती होत्या त्या वसाहतीमधल्या जवळपास 4,000 लोक ह्या किरणोत्सर्गाच्या प्रदूषणामुळं मृत्यूला बळी पडले होते. म्हणजेच इतका हा भयानक आहे की तो आपल्या डोळ्याला दिसत नाही, हाताला जाणवत नाही, त्याचा स्पर्श दिसत नाही, पण तो वातावरणातून आता आपण मोबाईल कंटिन्यू घेतोय, पण त्या मोबाईलमधून सुद्धा काय होतं, किरणोत्सर्ग होतोय. त्यातून अल्ट्राव्हायलेट किरणं असतील किंवा त्या ठिकाणी इन्फ्रारेड किरणं असतील यासारखी किरणं बाहेर पडत असतात आणि ती किरणं आपल्या डोळ्यावर, आपल्या नाकावर म्हणजे आपल्या श्वसन प्रक्रियेवर, आपल्या दृष्टीवर किंवा आपल्या त्वचेवर त्या ठिकाणी काय करत असतात, विपरीत परिणाम करत असतात. म्हणून तुम्ही नेहमी त्या ठिकाणी बघत असाल की जास्त आपण मोबाईलचा वापर केल्यानंतर मेंदूला ताण येणं किंवा डोळे जळजळ करणं किंवा डोकं दुखणं किंवा चिडचिड होणं ह्या गोष्टी वाढतात. म्हणजे निश्चितच त्याचा विपरीत परिणाम आपल्या बॉडीवर होत असतो आणि तो एक आपल्याला दिसत नाही, पण त्या ठिकाणी किरणोत्सर्ग त्या ठिकाणी बाहेर पडत असल्यामुळं आपल्याला ह्या समस्या जाणवत असतात. तर अशीच घटना 26 एप्रिल 1986ला सोव्हिएत संघ, ज्यालाच आज युक्रेन म्हणून आपण ओळखतो, ह्या युक्रेनमध्ये गेल्या 35 वर्षापूर्वी अणुभट्टीमध्ये अशाच प्रकारची आग लागली आणि त्या आगीतून ज्या उष्णता किंवा वाफा उपाळल्या त्या वाफांमुळं ऑन द स्पॉट 56 लोक त्या ठिकाणी कर्मचारी मृत्युमुखी पडले होते आणि त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांना ह्या 2-3 महिन्यामध्ये त्या ठिकाणी त्याचा किरणोत्सर्ग 4.25 लाख ते 5 लाख मिलीग्रॅमपर्यंत वाढत गेला. त्यामुळे जवळपास 4,000 लोकांना मृत्यू ओढावला होता किंवा 4,000 लोक मृत्युमुखी पडले होते. म्हणजेच किरणोत्सर्ग किती भयानक आहे तो बघा. आजच्या तासिकेमध्ये आपण किरणोत्सर्ग कशाला म्हणायचं, तर अणुविघटन होताना होणाऱ्या उत्सर्जनाला किरणोत्सर्ग म्हणायचं. हा किरणोत्सर्ग आहे हा आपल्या कुठल्याही ज्ञानेंद्रियांना जाणवत नाही, पण अल्ट्राव्हायलेट किरणं असतील किंवा इन्फ्रारेड किरणं असतील ही वातावरणात अशासारखी किरणं वातावरणामध्ये मिक्स होतात. मग हे मिक्स व्हायला स्रोत कोणते आहेत, तर सूर्यप्रकाश आहे, मायक्रोव्होन आहे, मोबाईल आहे किंवा खाद्यपदार्थ आहेत किंवा टेकड्या आहेत, त्यातून बाहेर पडतो. पण ह्याचा चांगला उपयोग आपण कशासाठी करतोय, तर वैद्यकीय चाचण्या किंवा उपचार पद्धतीमध्ये उदाहरणादाखल आपण एक्सरे काढण्यासाठी सुद्धा ह्या किरणोत्सर्गाचा वापर करू शकतो. मग किरणोत्सर्ग त्या ठिकाणी कशाच्या मार्फत होऊ शकतो, त्याची कारणं कोणती, तर कोबाल्ट आहे, युरेनियम 235 आहे, त्यानंतर थोरियम आहे किंवा प्लुटोनियम आहे, इत्यादी घटकामधून किरणोत्सर्ग जास्त बाहेर पडला तर निश्चितच प्रदूषणाला कारणीभूत ठरू शकतो. मग हे कशी प्रोसेस चालते त्याचा आपण आढावा घेतला की अणुभट्टीमध्ये न्यूट्रॉन त्या ठिकाणी नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला जातो, परंतु न्यूट्रॉन जर नियंत्रित झाला नाही तर तिथल्या आण्विक इंधनांचं टेम्परेचर वाढून त्या ठिकाणी ते आण्विक इंधन वितळायला लागतं आणि त्यातून किरणोत्सर्ग होतो. आणि त्याच्या अनुषंगानं आपण सोव्हिएत संघामधली चेर्नोबिलची दुर्घटना आहे 26 एप्रिल 1986ची अभ्यासलेली आहे. तर मग आता अशा ह्या किरणोत्सर्गाचे परिणाम काय होतात, तर सगळ्यात महत्त्वाचं आत्ता आपण जर बघितलं की कॅन्सर हा भारतामध्ये गेली 10 वर्षापूर्वी जर आपण बघितलं असतं तर 100मध्ये एखाद्या व्यक्तीला होत होता, पण आज जर त्याचं प्रमाण बघितलं तर आज आपल्या आजूबाजूला आपल्या गावामध्ये किमान 5 ते 10 लोक आहेत की जी कॅन्सरग्रस्त आहेत किंवा कॅन्सरनं वर्षभरात गेलेली आहेत. म्हणजे इतकं प्रमाण त्याचं वाढायला लागलं. ह्याचं कारण काय आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या आजूबाजूला जरी अणुभट्ट्या नसल्या तरी आपण जे इन्स्ट्रुमेंट वापरतोय त्याच्यातून सुद्धा हा किरणोत्सर्ग होत असतो. उदाहरणार्थ मोबाईल आहे, मायक्रोव्होन आहे किंवा एक्सरेचा आपण वापर करतोय. म्हणजे जास्तीत जास्त ज्या गोष्टींचा आपण अतिरेकी वापर करू तर निश्चित त्याचा परिणाम होऊन कॅन्सर किंवा कर्करोगासारख्या आजाराला आपल्याला सामोरं जावं लागणार आहे. हा विपरीत परिणाम त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. त्याच्यानंतर याच्यामुळं जर लहान बालक त्याच्या संपर्कात जर आलं तर त्याला त्या ठिकाणी विकलांगता येऊ शकते, म्हणजेच दृष्टीदोष होणं
किंवा अपंगत्व येणं, असं शरीराच्या कोणत्याही अपंगत्वाला त्याला सामोरं त्या ठिकाणी काय होतं, जावं लागत असतं. म्हणजेच विकलांगता हा देखील, जन्मजात विकलांगता येणं हा देखील त्या ठिकाणी परिणाम होऊ शकतो. त्याच्यानंतर नपुंसकता, किरणोत्सर्गाचा परिणाम झाला तर त्या ठिकाणी व्यक्तीमध्ये नपुंसकता येऊ शकते. म्हणजेच त्या व्यक्तीला त्या ठिकाणी नपुंसकतेला काय होतं, कारणीभूत त्या ठिकाणी सामोरं जावं लागतं. ती व्यक्ती त्या ठिकाणी समाजामध्ये जे कुटुंब व्यवस्था आपण निर्माण करतो त्या कुटुंब व्यवस्थेचा एक घटक बनण्याऐवजी एक दुर्लक्षित घटक त्या ठिकाणी म्हणून ओळखली जाऊ शकते आणि ती पुढच्या पिढीला त्या ठिकाणी उत्पादन करण्याच्या दृष्टीने योग्य राहत नाही. म्हणजेच त्या ठिकाणी नपुंसकता येते. त्याच्यानंतर बालवयामध्येच वृद्धत्व येतं. म्हणजेच त्या ठिकाणी पूर्ण बॉडीवर तुमच्या जर इफेक्ट झाला तर निश्चितच तुम्हाला अगदी लहान वयामध्येच वृद्धत्व सुद्धा येऊ शकतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, किडनीचे मोठमोठे आजार ह्या किरणोत्सर्गामुळं होऊ शकतात. म्हणजे तुमच्या किडन्यासुद्धा फेल होऊ शकतात आणि किडन्या जर फेल झाल्या तर व्यक्ती जगू शकत नाही. तर अशा ह्या कारणांचा आपण आढावा घेतलेला आहे की सगळ्यात महत्त्वाचं, कॅन्सरसारख्या रोगाला बळी पडावं लागतं, व्यक्तीमध्ये विकलांगता येते, अयोग्य बालवयामध्येच त्या व्यक्तीला वृद्धत्व येतं, नपुंसकता येते आणि त्या ठिकाणी किडनीचे विकार त्या ठिकाणी निर्माण होतात. मग आता हा किरणोत्सर्ग आहे तर आपण आधुनिक टेक्नॉलॉजीनं पुढे जाणारी लोक आहोत आणि आपल्याला कमी त्रासात, कमी वेळात आणि कमी पैशामध्ये जास्तीत जास्त गोष्टी मिळवण्यासाठी आपण वेगवेगळ्या इन्स्ट्रुमेंटचा शोध लावतोय. बघा, पूर्वी जो मोबाईल होता तो बटनाचा होता, नंतर स्क्रीन टच आला, आता आयफोन आलाय. याच्या पुढे आणखीन डेव्हलपमेंट होत जाणार आहे. माणसाच्या गरजा आणि समस्या जशा वाढतील तसं त्या इन्स्ट्रुमेंटमध्ये बदल होत जाणार आहे. आणि हा बदल त्या ठिकाणी करायचा असेल तर लेटेस्ट आपण ज्या गोष्टी शोधतोय त्याच्यासाठी अशा वेगवेगळ्या किरणोत्साराचा उपयोग करावा लागतो. आणि हे किरणोत्सर्गाचा जर आपण जास्तीत जास्त किरणांचा जर त्या ठिकाणी उपयोग केला आणि त्याचा जर वापर जास्त झाला तर निश्चित आपल्या आजाराला आपल्याला काय होणार आहे, सामोरं जावं लागणार आहे आणि एक वेळ अशी येणार आहे की आपल्याला आपला स्वतःचा जीव गमवावा लागणार आहे. मग आता हे किरणोत्सर्ग प्रदूषण म्हणजे काय हे आपल्याला कळलं आहे. हे किरणोत्सर्ग प्रदूषण आपल्या डोळ्याला दिसत नाही, ज्ञानेंद्रियाला जाणवत नाही. मग आता ह्याच्यासाठी आपण उपाययोजना काय करू शकतो, तर सगळ्यात महत्त्वाचं, अणुभट्ट्या आहेत त्या अगदी मानवी वस्तीपासून खूप अंतरावर असल्या पाहिजेत की यदाकदाचित संभाव्य धोक्यातून जर अणुभट्टीला त्या ठिकाणी आग लागली किंवा न्यूट्रॉन कंट्रोल झाला नाही तर त्या ठिकाणी आण्विक इंधन वितळून त्याच्या ठिकाणी होणारा किरणोत्सर्ग आहे तो त्या ठिकाणच्या वातावरणामध्ये जरी मिक्स झाला तरी आजूबाजूला जर जास्त लोकसंख्या नसेल तर त्या लोकांच्या जीविताला हा धोका निर्माण होऊ शकत नाही. म्हणजेच त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं पहिलं आपल्याला उपाय काय सांगता येईल की अशा अणुभट्ट्या ह्या शहरी लोकवस्तीपासून दूर ठेवल्या पाहिजेत. त्याच्यानंतर त्या अणुभट्टीमध्ये जी लोक काम करत आहेत त्या लोकांच्या भवितव्याचा प्रश्न आहे. तर त्याच्या अनुषंगानं अणुभट्टीमध्ये काम करणाऱ्या लोकांच्या शारीरिक म्हणजेच कुठल्याही अवयवाला इजा होणार नाही अशा प्रकारचे वेगवेगळे त्या ठिकाणी किट उपलब्ध केले पाहिजेत की जेणेकरून ते किट वापरूनच त्या व्यक्तींनी त्या ठिकाणी काम केलं पाहिजे. म्हणजेच त्या ठिकाणी तो एक आपण गोष्ट करू शकतो. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, आपण अशी इन्स्ट्रुमेंट आहेत त्याचा कमीत कमी वापर केला पाहिजे. की मोबाईल आहे, मोबाईल गरजेची वस्तू आहे. आता लेक्चर आहे, लेक्चरसाठी घेतला, ठेवून दिला, पण ती अत्यावश्यक, म्हणजे एक दिवस आपल्याकडे मोबाईल नसला तर आपण जगू शकत नाही असं नाही. पूर्वी मोबाईल नव्हता, त्याच्या आधी टेलिफोन आले, टेलिफोनच्या आधी फोन नव्हते, कुणाकडे एखाद्याकडे तरी असायचा, मग टपाल व्यवस्था होती, मग त्यावेळेस आपण जगतच होतो. मग आपण जर आपला जीव धोक्यात घालून जर अशा वस्तू वापरत गेलो तर निश्चितच त्याचा विपरीत परिणाम होणार आहे. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं की आपण स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे की किरणोत्सर्ग होतं असे इन्स्ट्रुमेंट वापरणं आपण टाळलं पाहिजे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, आपल्याला ही किरणोत्सर्ग दिसत नाही आहे पण त्याचं प्रदूषण चालू आहे. मग आपण जर आपली इकॉनॉमिकली कंडिशन चांगली असेल, आपल्याला जर तशा प्रकारचा त्रास वाटत असेल तर आपण वर्षातून एकदा तरी आपलं बॉडी चेकअप करून घेतलं पाहिजे की जेणेकरून आपल्याला किरणोत्सर्गामुळं वेगळ्या कुठल्या आजाराला बळी पडता कामा नये, याच्यासाठी आपण तशी काळजी घेतली पाहिजे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, किरणोत्सर्ग हा हवेमार्फत किंवा सूर्यप्रकाशातून होतोय किंवा खाद्यपदार्थातून होतोय.
तर शक्यतो जास्त होतोय, ज्या गोष्टींमधून होतोय त्याच्यावर आपण काय केलं पाहिजे की ते मोजण्यासाठी आपण मिलीरेम वापरतोय, तर ते वेळोवेळी त्याचं काय झालं पाहिजे की त्याचं प्रदूषण जे वाढतंय ते त्या ठिकाणी कंटिन्यू मोजलं पाहिजे. अणुभट्ट्या आहेत तर अणुभट्ट्यांच्या आजूबाजूच्या प्रदेश त्या ठिकाणी साधारण 20-25 किलोमीटरच्या प्रदेशातलं जर आपण मिलीरेमच्या सहाय्याने किरणोत्सर्गाचं प्रदूषण मोजलं तर निश्चित आपल्याला धोका आधीच ओळखायला येऊ शकतो आणि तो धोका आपल्याला टाळायचा असेल तर निश्चितच आपण त्या ठिकाणी काय करू शकतो, प्रदूषण वाढलं तर ते आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करू शकतो. म्हणजेच असे छोटे मोठे उपाय आपण जर केले तर निश्चितच या प्रदूषणाला आपण काय करू शकतो, आळा घालू शकतो. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं कमी प्रमाणात इन्स्ट्रुमेंटचा किंवा किरणोत्सर्गाचा वापर टाळणं, अणुभट्ट्या शहरापासून लांब ठेवणं, त्यानंतर त्या अणुभट्ट्यांमध्ये काम करणाऱ्या लोकांना किटसारख्या काही इन्स्ट्रुमेंटचा वापर करणं, त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं हवेमधून, खाद्यपदार्थातून, सूर्यप्रकाशातून जर हे किरणोत्सर्ग होतोय तर तो ठराविक होत असेल तर त्याचं आपण नेहमी जसं आपण जलप्रदूषण किंवा ध्वनी प्रदूषण मोजून त्या ठिकाणी ते रोखण्यासाठी प्रयत्न करतोय, जसं किरणोत्सर्ग प्रदूषणसुद्धा आपण वेळोवेळी मोजलं पाहिजे आणि त्या ठिकाणी जर तो धोक्याच्या पातळीपर्यंत आला आहे तर निश्चितच त्याच्यावर आपण काय केली पाहिजे, अशा प्रकारची उपाययोजना केली पाहिजे. त्यानंतर अशा ज्या कंपन्या आहेत किंवा सरकारी अखत्यारीत असलं तरी मानवी जीवाला धोका निर्माण होणार नाही अशा दृष्टीनं आपण काय केलं पाहिजे, अशा प्रकारचे कायदेसुद्धा त्या ठिकाणी आपण केले पाहिजेत आणि ह्या कायद्यांच्या माध्यमातून आपण किरणोत्सर्ग टाळण्यासाठी प्रयत्नशील राहिलं पाहिजे. तर अशा पद्धतीनं आजच्या तासिकेमध्ये आपण किरणोत्सर्ग प्रदूषण म्हणजे काय, किरणोत्सर्ग जरी आपल्या ज्ञानेंद्रियाला दिसला नसला तरी अल्ट्राव्हायलेट किरणं किंवा अशा वेगवेगळ्या प्रकारची किरणं वातावरणामध्ये मिक्स होत असतात. मग त्याचे स्रोत बघितले, त्याच्यानंतर हा किरणोत्सर्ग कसा होतो ते पाहिलं. त्याच्यानंतर आपण सोव्हिएत संघातल्या युक्रेन ह्या देशाची 1986ला जी चेर्नोबिल दुर्घटना घडली होती त्या दुर्घटनेचा थोडक्यात आढावा घेतला आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याचे परिणाम काय होतात ते पाहिले आणि परिणामानंतर आपण अंतिम भागाकडे आलो की हे परिणाम टाळायचे असतील तर त्याच्यासाठी शिक्षक म्हणून आपण कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत, तर एक 4-5 उपाययोजना या ठिकाणी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. तर हा सोपा भाग आहे आणि तो समजत असेल अशी अपेक्षा करते. आणि शेवटचा त्याच्यानंतरची पुढची समस्या राहिलेली आहे घनकचरा प्रदूषण. तर त्या घनकचरा प्रदूषणाचा आढावा आपण पुढील तासाला घेऊयात आणि किरणोत्सर्ग प्रदूषण म्हणजे काय, त्याची कारणं कोणती, त्याचे परिणाम काय आणि त्याच्यावर काय उपाययोजना करता येतील याचा आढावा आपण आजच्या तासिकेमध्ये घेतलेला आहे. तर समजले अशी अपेक्षा करते आणि थांबते. ओके, थँक्यू, धन्यवाद.